मित्रांनो, मी आपल्या देशातील अशा राज्यामध्ये आलोय ना, तिथं अरेंज मॅरेज ही लग्नाची प्रथाच नाहीये मित्रांनो. इथं फक्त लव्ह मॅरेजच होतात मित्रांनो. आणि अरेंज मॅरेज ह्याला माहीतच नाही अरेंज मॅरेज काय असतंय मित्रांनो. तर मी आहे आता मेघालयमध्ये, आणि मेघालयमध्ये अशी प्रथा आहे की बाबा तुम्हाला लग्न करायचंय तर तुमचं तुम्ही लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज इथं होतच नाही मित्रांनो. आणि इथं नाही वे इथं मुलांनी मुलीकडे मूव व्हायचं असते, म्हणजे लग्न झालं ना मुलांनी मुलीच्या घरी जायचं असते, अशी इथं प्रथा आहे मित्रांनो. आणि त्याच्यात पण एक ट्विस्ट आहे, तर ते ट्विस्ट सांगतो तुम्हाला, त्या अगोदर फॉलो करा मित्रांनो. तर इथं नाही वे इथं जॉईंट फॅमिली हा कन्सेप्ट नाही आहे मित्रांनो. जर लग्न झालं ना सेपरेट व्हायचं असं हा कन्सेप्ट आहे. आणि जी आई वडिलांची जी प्रॉपर्टी त्यांनी कमवलेली ती प्रॉपर्टी कुणाला भेटणार मग मित्रांनो? ती प्रॉपर्टी नाही वे घरातील जी सगळ्यात छोटी मुलगी आहे ना तिला ती प्रॉपर्टी भेटती. आणि तिच्याबरोबर जो लग्न करतो, म्हणजे ज्याचं तिच्याबरोबर लव्ह मॅरेज होतं, ते सगळ्यात लकी माणूस मानला जातो इथं. कारण त्याला सगळं फुकट फाकाड्यात भेटलं जातं, घर फुकाट भेटलं जातं, जमीन बिमीन सगळं फुकाट भेटलं जातं. आणि ज्यांनी लव्ह मॅरेज केलंय त्यांची बायको, घरातील मोठी मुलगी, मधवी मुलगी, कुठली मुलगी, त्यांना नाही वे सगळं झिरोतून उभा करायला लागतंय अशा प्रकारचे. म्हणून नाही वे इथं मेघालयमध्ये लोकसंख्या जास्त नाहीये मित्रांनो. कारण इथं नाही वे लव्ह मॅरेज शिवाय लग्न होत नाहीये. आणि लग्न झाले ना लोकांकडे जमिनी ही म्हणजे प्रॉपर्टी कमी असल्यामुळे ते पोरं बी करत नाहीत. अशा प्रकारचं हे राज्य आहे मित्रांनो. ही तुम्हाला माहिती होतं का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि फॉलो करा मित्रांनो. यार तुमचा भाऊ इतक्याला मला